चांदनी मैं अगर कहूँ ये दिलकशी। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो। जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तो व्हिडिओ बघून ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा भावांनो, सर्वात आधी आपला सुपर VPN ॲप आहे तो आपला ओपन करून VPN जे ते कनेक्ट करून आपल्या बॅक येऊन जायचं। त्यानंतर कॅपकट ॲप आहे तो आपला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती आपल्याला काय करायचं, क्लिक करायचं आहे। त्यानंतर ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं सर्वात आधी एक्स्ट्रॅक्ट जो तो करून घ्यायचा आहे। तर इथं ॲडिओ जो तो एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, बिट 2 वरती आपल्याला काय करायचं, येऊन जायचं आहे। तर बिट 2 वरती आपण जे ते आल्यानंतर तो त्या व्हिडिओवरती आपल्याला काय करायचं, क्लिक करायचं। नंतर इथं आपल्या स्प्लिट जे ते करायचं आहे मित्रांनो। केल्यानंतर आपल्याला परत बघा काय करायचं, बिट 1 वरचा जो मित्रांनो व्हिडिओ असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर खालती थोडंसं स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल करताच तुम्हाला एक बघा रिप्लेसचं ऑप्शन भेटेल। त्या रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर फोटोच्या सेक्शनमध्ये येऊन जायचे। त्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारचा फोटो दिला असेल तो इथं घ्या, किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा इमेज सुद्धा इथं घेऊ शकता। घेतल्यानंतर नंतरच्या जे ते काय करायचं, आपल्याला व्हिडिओवरती येऊन जायचं, म्हणजे बिट 2 वाल्या व्हिडिओवरती येऊन जायचं आहे। त्यानंतर परत खालती एक स्क्रोल करायचं आणि तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन भेटून जाईल, त्यावरती आपल्याला येऊन जायचं आहे। आल्यानंतर बघा एक तुम्हाला अशा प्रकारचा बेबीचा एक व्हिडिओ दिला असेल तो इथं आपल्याला काय करायचं, इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, इथं अशा प्रकारे ॲड झालं तर ॲड झाल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि याचा जो व्हॉल्यूम असेल तो आपल्या इथं काय करायचं मित्रांनो, कमी करून घ्यायचा आहे। कमी केल्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला येऊन जायचं आहे। आल्यानंतर ओव्हरलेवरती जायचं, त्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला बघा सर्वात आधी आपल्याला बघा हा वाला टेक्स्ट पेन जे असेल तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आणि हा जो टेक्स्ट पेन जे असेल तो सुरुवातीच्या इमेज पुरताच आहे मित्रांनो। तर याची ॲडजस्टमेंट वगैरे अशा प्रकारे तुम्ही त्यावरती लॉंग प्रेस करून तुम्ही करू शकता। केल्यानंतर परत नंतरचा जो मित्रांनो बेबीचा व्हिडिओ आहे त्यावरती आपल्याला येऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन सेकंड नंबरला बघा तुम्हाला एक अशा प्रकारचा एक टेक्स्ट दिला असेल पेनची, तो इथं ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर त्याच्या एंडिंगपर्यंत हा जो टेक्स्ट असेल तो घेऊन जावा। त्यानंतर हा जो तो टेक्स्ट आहे तो त्याची साईज कमी करून इथं बघा लेफ्ट साईडच्या वरच्या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे सेट करून घ्या। तुम्हाला जिथं करायचं असेल तिथं सुद्धा तुम्ही इथं करू शकता। त्यानंतर तुम्हाला एंडिंगला जो एक पार्ट दिसत आहे तो इथं डिलीट करून टाकायचा आहे। तर मित्रांनो, डिलीट वगैरे झाल्यानंतर आपलं परत काय करायचं बघा मित्रांनो, सुरुवातीच्या त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं। त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं। ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला बघा एक इनमध्येच बघा थोडंसं स्क्रोल करा, टर्ब्युलन्स सेकंड अशा प्रकारचं एक तुम्हाला भेटेल ॲनिमेशन, तिथं अप्लाय करून टाका। आणि खालची जो टाइम लेंथ असेल ती आपल्या इथं 2 सेकंड जे ते आपल्याला ठेवायची आहे मित्रांनो। ठेवल्यानंतर आपल्याला परत बघा काय करायचं आहे, परत आपल्या काय करायचं, जो आपण टेक्स्ट ॲड केला होता त्या टेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं म्हणजे सुरुवातीचा। त्यानंतर परत ॲनिमेशनमध्ये जायचं। ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं बघा, फेड इन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो द्या आणि त्याची टाइम लेंथ जी असेल ती आपल्या इथं 2 सेकंड जे ते अशा प्रकारे इथं करून घ्यायची आहे मित्रांनो। इथं करून घेतल्यानंतर परत बघा जे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या बॅक येऊन जायचं। त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला बघा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जे ते आपल्याला येऊन जायचं आहे, तिथे तुम्हाला बघा डायमंड झूम अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल तर इफेक्ट तो देऊन टाका आणि तो जो तो 1 सेकंद किंवा 2 सेकंदापुरताच अशा प्रकारे इथं ठेवून घ्या मित्रांनो। मी इथं जिथे काय करतो मित्रांनो 2 सेकंद जिथे इथं ठेवून घेतो। ठेवल्यानंतर आपल्याला परत जिथे काय करायचं, सुरुवातीला येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जे जायचं आहे। त्यानंतर इथं बघा तुम्हाला काय करायचं, D3D यामध्ये जे येऊन जायचं आहे। त्यानंतर मून्स अँड स्टार अशा प्रकारचा जो असेल इफेक्ट तो इथं ॲड करून घ्या आणि तो बरोबर जो आपण डायमंड झूम जिथपर्यंत ठेवला होता 2 सेकंदापर्यंत तिथपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे। तर मित्रांनो, त्यानंतर जिथं आपले दोन्ही पण इफेक्ट जे ते एंड होतात त्यावरती आपल्याला येऊन बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोईंग लाईन्समध्ये जाऊन तुम्हाला बघा फायरफ्लाय अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तो इथं ॲड करून घ्या। बरोबर त्या इमेज पुरता इथं सेट वगैरे इथं करून घ्या। त्यानंतर तुम्हाला बघा काय करायचं, त्या इमेजवरती क्लिक करून तुम्ही ॲनिमेशनमध्ये जाऊन
ह्याचा तुम्हाला 2 सेकंदाचा टाइम लेन्थ सांगितला होता, तो इथं तुम्ही कमी सुद्धा करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त करू शकता. तर मी आता इथे 0.5 सेकंदच ठेवत आहे. मी आधी तुम्हाला जास्त सांगितली होती, पण आपण जे ते कमी जास्त करू शकता. कमी ठेवलं तर चांगलं दिसेल, जास्त ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं ठेवू शकता त्याची टाइम लेन्थ. ओके, तर मित्रांनो जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झालाय. तर व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गेल्यामध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं, वर तुम्हाला एक एक्सपोर्टचा ऑप्शन भेटत दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचं मित्रांनो. तर मित्रांनो त्यानंतर आपला जो व्हिडिओ असेल तो इथं एक्सपोर्ट होण्याची ते सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडल्यास थोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.